like, subscribe and get notified. On the auspicious day of Diwali, 1,000-year-old goddess Kelbai idol was found in Tulsi Mala river near Sattari. Environmentalist Rajendra Kerkar and his colleagues managed to pull this idol out of the water after tireless efforts. This idol is of goddess Kelbai and is made of stone, and its market value is estimated to be around lakhs of crores. Currently, this idol has been handed over to the archaeological department. दिवाळी दिसा आमका विवेकानंद पुरातत्व अभ्यास मंडळाचे जे दोन कार्यकर्ते आसा, विठोबा गावडे आणि ॲडव्होकेट सूरज मळीक हांका तुळशीमळा पर्ये हांगासरल्या वाळवंटी नदीच्या पात्रान एक मूर्ती मेळ्ळी. ही मूर्ती जी आसा ती वेदांत जयेंद्र केरकर हांणी पळयल्ली आणि ती ताणी जेन्ना म्हाका सांगली तेन्ना आमी ठरयलें की आमी ह्या जाग्याचेर भेट दिवची आणि पळोवणी करची. पूण आमी जेन्ना ते पळयले तेन्ना लक्षांत येयलें की ही मूर्ती जी आसा ही उदकान आसा आणि थंय वचपा खातीर बरोच संघर्श करचो पडलो आमच्या दोन्ही कार्यकर्त्यांक. आणि तेंच्यांनी मागीर ही मूर्ती जी आसा ही थंयच्यान भायर काडली. आणि ही मूर्ती जी आसा आमी गोवा वस्तू संग्रहालयाचे जे संचालक आसा डॉक्टर वासू उसपकर आणि त्यांचे अधिकारी जे आसा मनीषा गोयेकर हांच्या ताब्यान ही मूर्ती दिली. गोंयच्या इतिहासाक कलाटणी दिवपी अशी ही जी मूर्ती आसा ती आमच्या कडेन जी आमी केळबाय म्हणटा आणि भारतभर जी गजलक्ष्मी ह्या नांवान वळखली वयता त्या देवतेची ही पाशाणी मूर्ती आसा. एकंदर मूर्तीचे जेन्ना बारकाय निरीक्षण केलें तेन्ना लक्षांत येयलें की ही मूर्ती वैशिश्टपूर्ण आसा. आनी तेका लागून आमच्या आदीम कला ट्रस्टाचे एक वांगडी जे आसा टी मुरुगेशी यांच्या कडेन आमी संपर्क साधलो आणि त्यांच्या अभ्यासानुसार ही मूर्ती जी आसा ती जवळ जवळ 1000 वर्सां पयलींची आसा. ज्या वेळार गोवा कदंबांची राजवट जी आसली त्या राजवटीच्या कालखंडातली ही मूर्ती जी आसा. समृद्धीची देवता म्हणून आमी गोंयान ह्या देवीक भावकाय केळबाय अशा वेगवेगळ्या नांवान तिका पुजता. आणि त्या देवतेची एक सुंदर अशी मूर्ती हांगासर कोणी तरी विसर्जीत केल्ली. खरें म्हणजे हांव गोंयच्या तमाम संस्कृती प्रेमी लोकांक एक विनंती करपाक सोदतां की जुन्यो मूर्त्यो ज्यो आसा ह्यो मूर्त्यो जेन्ना भंग जाता तेन्ना त्यो विसर्जीत करच्या येवजी जर तुमी आमच्या गोवा राज्य पुराणवस्तू संग्रहालयाच्या ताब्यान जर दिल्यो किंवा आमच्या सरकारी किंवा हेर ज्यो वस्तू संग्रहालय आसा तांकां जर दिल्यो जाल्यार निश्चितपणान तेंचो अभ्यास करप तेंचें संशोधन करप शक्य जातलें, जेणे करून गोंयचो जो ग्रेस्त इतिहास आसा त्या इतिहासाचेर उजवाड पडपा खातीर मदत जातली. ही खरी म्हळ्यार गोंयची इतिहासाची एक कुरू आशिल्ली मूर्ती जी आसा ती ते संवर्धन आणि जतन करपाच्या नदरेंतल्यान पुरातत्वाचो अभ्यासक जो आसा तो विठोबा गावडे आणि ॲडव्होकेट सूरज मळीक आणि वेदांत केरकर ह्या तिनूय तरणाट्यांनी जे कार्य केल्लेलें आसा ते खऱ्यांनीच देख दिवपा सारकें आसा. माझे नाव विठोबा गावडे, हांव आर्किओलॉजी स्टुडंट आणि मुंबई युनिव्हर्सिटी हांगा शिकता. ही जी गजलक्ष्मीची मूर्ती आमकां मेळिल्ली आसा ही आमकां तुळशीमळा आणि पोडाशे जो पूल आसा त्या पुला पाण्यात आमकां ती दिसलेली. पहिली ती वेदांत केरकर हेका दिसली. त्यांनी म्हाका सांगले. हांव ॲडव्होकेट सूरज मळीक आणि आमचे राजेंद्र केरकर सर त्यांच्या वांगडा वचून आमी ती पाण्यासून काडली भायर आणि घरा दवरली. आणि आता ती आमी डायरेक्टर ऑफ म्युझियम वासू उसपकर सर हांकां ती हँडओवर केल्ली आसा. हे अशें आमकां दिसलें की आमचें दायज आसा हे पाण्यात अशें विस्मृतीत वयता म्हणून आमचो एक प्रयत्न ह्यो आमचें दायज एक राखून दवरपाचें.